नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांना शुभारंभ. पहिल्याच सौद्यात 21,100 इतका भाव मिळाला. उच्चांकी दर. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातल्या हळद सौद्यांचा शुभारंभ पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते मुहूर्ताचे सौदे संपन्न झाले आणि यावेळी पहिल्याच सौद्यात 21,100 एवढा प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळालाय. मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या सौद्यामध्ये 3,000 हळद पोत्यांची आवक झाली. नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार आहे. त्याबरोबरच आणखीन काही दिवसांनी या हळदीच्या दरात चढउतार होतच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला जर चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणावी असं आवाहन सभापती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षात आज मुहूर्ताच्या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ झालेला आहे. जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी पोटेसाहेब, त्याचबरोबर DDR आदरणीय सुरवसे साहेब यांच्या शुभ हस्ते आज इथं शुभारंभ झालेला आहे. 3,000 पोत्यांची आज नवीन हळदीची आवक या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये झालेली आहे. 21,100 हा आजचा सध्या चालू असलेला उच्चांकी दर आमच्या आजच्या शुभमुहूर्ताच्या हळदीला मिळालेला आहे. या पुढच्याही काळात असेच दर तेजीचे राहतील असा विश्वास आहे. आणि नक्कीच जी विश्वासार्हता, जी परंपरा वसंतदादांच्या काळांपासून चालत आलेली आहे, त्याच परंपरेला, त्याच विश्वासार्हतेला विश्वास ठेवून इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या या बाजारपेठेमध्ये हळद आणावी एवढी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.